पावसा पाण्यासंदर्भातल्या बातम्या बघूया। मावळ तालुक्यातील लोहगडाच्या पायथ्याशी डोंगराला भेगा पडल्यात, त्यामुळे लोहगड आणि धालेवाडी या गावाला धोका निर्माण झालाय। डोंगरावर गुरं चरण्याकरता गेलेल्या उराख्यांच्या ही बाब निदर्शनास आली, त्यानंतर त्यांनी ग्रामस्थांना सतर्क केलं। गेल्या काही दिवसांपासून मावळ तालुक्यात मुसळधार पाऊस पडतोय। या पावसामुळे डोंगराला भेगा पडलेल्या आहेत। याची माहिती मावळ तहसील प्रशासनाला प्राप्त होताच मावळ मुळशी चे प्रांत अधिकारी सुरेंद्र नवले, तहसीलदार विक्रम देशमुख यांनी त्वरित लोहगड परिसराची पाहणी केली। सध्या लोहगड गावात 500 ते 600 ग्रामस्थ राहत आहेत, तर धालेवाडी गावामध्ये 250 ते 300 लोकवस्ती आहे। यवतमाळ जिल्हा सतत 10 दिवस झालेल्या पावसाने पुसद तालुक्यातील पूस धरण 100% भरलेला आहे। त्यामुळे धरणाच्या सांडव्यातून ओसंडून पाणी वाहत आहे आणि नदीकाठच्या गावांना सतर्क राहा असं सांगण्यात आलंय। पुसद आणि महागाव तालुक्याचा पाण्याचा प्रश्न मिटला असून केळी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे। रत्नागिरी जिल्ह्याला हवामान विभागाने येलो अलर्टचा इशारा दिलाय, त्यामुळे पुढील 24 तास जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळणार आहे। कोकणात 2 दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय। समुद्राला उधाण आलेलं असल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाने केलं आहे। दोडामार्ग तालुक्यात आज सकाळच्या दरम्यान भेडशी पुलावर पुराचं पाणी आल्याने एक कार आणि पिकअप गाडी पुराच्या पाण्यात अडकली। दरम्यान ही माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलीस हवालदार विठोबा सावंत यांनी मोठ्या धाडसाने ग्रामस्थांच्या मदतीने दोरीच्या सहाय्याने कारमधील दोघांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढलं। नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील किरपाडा भागात असलेल्या नागरिकांना पाण्यातून धोकादायक प्रवास करावा लागतोय। एका गावातून दुसऱ्या गावात जाण्याकरता पूलच नाहीये, त्यामुळे महिलांसह मुलांना पाण्यातून चक्क पोहत जावं लागतं। महाराष्ट्र गुजरात सीमा भागातील 12 गावांना असा जीवघेणा प्रवास करावा लागतोय। गेल्या अनेक वर्षांपासून सीमा भागातील परिसर विकास कामांपासून वंचित असल्यानेच हा फटका बसलेला आहे। पुढच्या बातमीकडे आपण वळूया। पुढची बातमी आहे सांगलीतली। महापुराच्या पार्श्वभूमीवर सांगलीमध्ये आज कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीकडून जलसत्याग्रह आणि मानवी साखळी आंदोलन करण्यात येणार आहे। राज्य सरकारने कर्नाटक सरकारवर दबाव आणला आणि अलमट्टी धरणाची पाणी पातळी 513.60 मीटर आणि हिप्परगी बंधाऱ्याची पाणी पातळी 518 मीटर पर्यंत नियंत्रित ठेवण्याकरता प्रयत्न करावेत। तसंच अलमट्टी धरणातून 4 ते 4.5 लाख क्युसेक विसर्ग करण्याकरता पाठपुरावा करावा, या मागणीकरता सांगलीकर जनतेच्या सोबत कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीकडून हे आंदोलन करण्यात आलं। सांगलीतील कृष्णा नदीच्या पातळीत वाढ करण्यात आली आहे। कृष्णा नदीची पाणी पातळी 40 फूट 6 इंचांवर गेली आहे। सूर्यवंशी प्लॉट, इनामदार भाग, पुराचं पाणी या सगळ्या ठिकाणी भरलंय। खबरदारी म्हणून 10 कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलंय। प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचं आवाहन केलं जात आहे। दिल्लीला सध्या मुसळधार पावसाने झोडपून काढलंय। अशात दिल्लीतील नव्या संसद भवनात गळती लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। काँग्रेसने संसदेतील गळतीचा व्हिडिओ ट्विट केलाय। दरम्यान आत्ताच बांधलेल्या नव्या संसद भवनात पावसामुळे गळती कशी काय लागली, या घटनेच्या चौकशीसाठी सर्वपक्षीय समिती नेमा अशी मागणी काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांनी केली आहे। दरम्यान आता यावरून राजकारणही तापलंय। काळ आला होता पण वेळ आली नव्हती, याचा प्रत्यय प्रयागराजमध्ये आला। प्रयागराजमधील रामबाग रेल्वे स्थानकाच्या मलकाराजच्या बाजूची भिंत कोसळली, मात्र तिथून जाणारा व्यक्ती थोडक्यात बचावलेला आहे। ही भिंत कोसळल्याने जवळपास 6 ते 7 वाहनांचा चक्काचूर झालाय। घटनेची माहिती मिळताच आरपीएफ, जीआरपी आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले।
हिमाचल प्रदेशातील मंडीत मुसळधार पाऊस पडतोय। पंचवक्र महादेव मंदिर पाण्याखाली गेलेलं आहे। व्यास नदी धोकाच्या पातळीवर आहे। व्यास नदीने उग्र रूप धारण केलेलं आहे। पांडोह धरणाचे 3 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। हिमाचल प्रदेश मंडी इथली ही दृश्य। याच वर्षी कंगना रनौत नव्याने खासदार म्हणून मंडीमधून निवडून गेलेले आहेत आणि ही मंडीची हिमाचल प्रदेशातली दृश्य आपण बघतो आहोत। शिमल्यामध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली। रात्रीपासूनच सुरू झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी डोंगराचा काही भाग खचल्याचा समोर आला, त्यामुळे वाहतुकीला मोठा फटका बसला। काही ठिकाणी वाहतूकही बंद असल्याची माहिती मिळते। दरम्यान या ठिकाणी आता बचाव कार्य सुरू आहे। हिमाचल प्रदेशातील शिमला, मंडी आणि कुल्लूमध्ये ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। आतापर्यंत 30 जण बेपत्ता असल्याची माहिती मिळते। वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनाच्या दुर्घटनेत आतापर्यंत 246 जणांचा मृत्यू झालाय। केरळमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातलाय। वायनाड जिल्ह्यातील मेप्पाडी भागात भूस्खलन झाल्याची दुर्घटना घडली आहे। या दुर्घटनेत आतापर्यंत 246 लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झालेत। तसंच अद्यापही अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। चुरलमला, अट्टामला, नुलपुजा, मुंडक्कई या गावांना सगळ्यात जास्त फटका बसलाय। लष्कराने रात्री उशिरापर्यंत 1000हून जास्त लोकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढलंय। चारुलमाला या गावात अनेक जण झोपेत असतानाच डोंगरातून आलेल्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले। पहाटेच्या वेळी घटना घडल्यामुळे गावकऱ्यांना पळण्याची, जीव वाचवण्याची संधी मिळाली नाही आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असं अधिकारी सांगतात। भूस्खलनाच्या घटनेमध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख आणि जखमींना 50,000ची मदत देण्यात येणार आहे अशी घोषणा केंद्र सरकारने केली आहे।